नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघात मी सध्या आहे आणि या मतदारसंघाकडे अवघ्या महाराष्ट्राचं आणि देशाचं लक्ष लागलेलं आहे। कारण की या मतदारसंघातून भाजपचे उमेदवार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या निवडणूक लढतायत, तर दुसरीकडे काँग्रेसकडून प्रफुल्ल गुडदे पाटील निवडणुकीच्या रिंगणात आहे। इथल्या मतदारांना विचारूया नेमकं की त्यांचा कौल नेमका कोणाच्या बाजूने आहे, दक्षिण पश्चिमच्या मतदारांच्या मनात नेमकं काय आहे। दादा काय सांगणार, कोण निवडून येईल असं वाटतंय? नाही ना, तुम्ही नाही बोलत। दादा काय वाटतं तुम्हाला, दक्षिण पश्चिम मध्ये देवेंद्र फडणवीस की प्रफुल्ल गुडदे पाटील? देवेंद्र फडणवीस। का? बीजेपी कामं करत आहे। हां, बीजेपी कामं करत आहे ना, काय काय कामं झाले? भरपूर कामं, रोड बनलेले आहे आणि लोकांना ऑपॉर्च्युनिटी मिळत आहे। नागपूरमध्ये भरपूरशा गोष्टी अशा झालेल्या आहे ज्याच्यामुळे एम्प्लॉयमेंट वाढलेलं आहे। त्यामुळे आय विल डेफिनेटली वोट फॉर बीजेपी, देवेंद्र फडणवीस। दादा तुझं मतदान आहे का? नाही। हां नाही, तर घरचे कोणाला मतदान करणार आहे? आई बाबा काय विचार करतात, देवेंद्र फडणवीस की प्रफुल्ल गुडदे? देवेंद्र फडणवीस। का? त्यांनी चांगले चांगले कामं केले आहे, लाडकी बहीणसाठी योजना काढलेल्या आहेत, सगळं काय केलेलं आहे। काका नमस्कार। मी मायवाला वोटिंग नाही आहे, नाही आहे वोटिंग मला यवतमाळ डिस्ट्रिक्टमध्ये आहे। मी यवतमाळमध्ये कोणाला मतदान करणार आहे तुम्ही? मी पुरकेले करणार आहे। काका इथे देवेंद्र फडणवीस की प्रफुल्ल गुडदे? अरे इकडे दोन्ही पण चालू आहे, आता लोकांच्या ह्याच्यावर ते आहे। तुमचं मत काय, तुमच्या मनात कोण आहे? आमच्या मनात आहे प्रफुल्ल गुडदे। प्रफुल्ल गुडदे आहे। का? का म्हणजे आता नवीन नवीन यायला पाहिजे ना, आता ते झाले त्या पुराणे झाले म्हणजे ते आता। काका तुम्ही याच मतदारसंघात आहात? नमस्कार, काय वाटतंय कोण येईल तुमच्या मतदारसंघात निवडून? देवेंद्रचं चालू आहे, देवेंद्र फडणवीस। का देवेंद्रजी का? कामाबद्दल त्यांचे कामाबद्दल। नक्की आणखी काही मतदार आहे? दादा नमस्कार। मैं बाहर का हूँ, यहाँ का नहीं है। दादा दक्षिण पश्चिम मधून कोण निवडून येईल वाटतंय? देवेंद्र फडणवीस साहेब। का? कारण नागपूरच्या आता तुम्ही पाहूनच राहिले की किती म्हणजे प्रोग्रेस चालू आहे नागपूरमध्ये म्हणा, आणि त्यांचं आणि जे सत्ता आहे आपली बीजेपीची, आता इंडिया आपला कोणत्या नंबर, 3rd नंबरवर येऊन राहिला शायद। आणि आता बेरोजगारी जे म्हणत आहे की बेरोजगारी वाढली, आता 111 आधी होती आपल्या याच्यावर, आता तुम्ही पाहता 61 नंबरवर आपली नाही का बेरोजगारी आहे। म्हणजे खूप नाही का जे प्रोग्रेस केला ते इंडियाने खूप जास्त केलं आहे। म्हणजे तुझं मत इथे प्रफुल्ल गुडदेंना आहे की देवेंद्रजींना आहे? देवेंद्र फडणवीसला। नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघातील खामला बाजारात जाऊन बघूया की इथली पसंती इथल्या मतदारांची नेमकी कोणाला आहे। काका लसूण घेऊन निघालेले आहे घरी जायला। काका या दक्षिण पश्चिम मतदारसंघात देवेंद्र फडणवीस की प्रफुल्ल गुडदे? प्रफुल्ल गुडदे। का? कामं करणारा व्यक्ती पाहिजे ना, जमिनीवरचा व्यक्ती पाहिजे। मुंबईत राहून कोण त्याच्याजवळ भेटायला जाणार आहे का? आणखी यांना विचारूया। काका कौन दक्षिण पश्चिम में प्रफुल्ल गुडदे की देवेंद्र फडणवीस? दक्षिण पश्चिम में किसको कौन जीत के आएगा लगता है आपको? अभी मैं क्या बताऊँ, यहाँ महाराष्ट्र का पॉलिटिक्स मुझे नहीं पता है। कौन चुन के आएगा? काका इधर कौन चुन के आएगा? इधर देखिए देवेंद्र फडणवीस का है। क्यों? देखिए वो कामों में अच्छा कर रहे हैं ना, बोल के बता दो। कोण निवडून येईल असं वाटतंय? मराठी का आता है, हिंदी में बोलो। कौन चुन के आएगा? देवेंद्र फडणवीस। आणखी काही मतदार आहे, त्यांना विचारूया। काका दक्षिण पश्चिम मध्ये काय वाटतं कोण निवडून येईल? कोण येईल म्हणजे बीजेपी। देवेंद्र फडणवीस की प्रफुल्ल गुडदे? देवेंद्र फडणवीस। का देवेंद्र फडणवीस? का म्हणजे आता असं आहे की जो प्रगती करून राहिला आहे, जो डेव्हलपमेंट करून राहिला आहे, ज्याच्या हातात सत्ता आहे त्याला वोट करू ना। सिंपल आहे ना, डेव्हलपमेंट लागेल ना। मग डेव्हलपमेंट कोण करणार आहे? ज्याच्याजवळ सत्ता आहे, ज्याच्याजवळ पॉवर आहे। आम्हाला तर डेव्हलपमेंट पाहिजे, सिंपल आहे। आणखी भाभी जी कौन कौन चुन के आएगा दादा इधर, देवेंद्र फडणवीस की प्रफुल्ल गुडदे? नहीं, देवेंद्र फडणवीस ही आएंगे। देवेंद्र फडणवीस जी आएंगे। क्यों ऐसा? पहले डेवलपमेंट नहीं था, अब डेवलपमेंट है। मॉल बन रहा है, मॉल बनने से लोगों को रोजगार नए पैदा हो रहे हैं। आजकल हम लोग देखिए सड़क पे थे, भैया वो अतिक्रमण वहाँ से नहीं होता, नहीं हटते, तो हम लोग ये कोशिश ही नहीं करते कि हमको सेटर में बैठना है जाके, हम सड़क छाप ही रह जाते।
अब उन्हीं की देन है कि भैया हमने कोशिश करके अपने सेक्टर में बैठे। फडणवीस साहब की जब से वो आए तब से सब डेवलपमेंट के लिए रोड रास्ते बनाना चालू किए ना। भाभी जी आप वोट करोगे क्या नाही? नक्कीच. हे मतदार आणखी आहे, त्यांना विचारूया. नागपूर दक्षिण पश्चिम फडणवीस की गुडदे? फडणवीस. का? विकास, जय श्रीराम मंदिर बनवलं आहे, काँग्रेसचे रोड बनवले आहे, भरपूर नागपुरात विकास होऊन राहिला आहे. त्यासाठी देवेंद्र फडणवीस. काँग्रेस काय, पप्पूची सरकार नाही पाहिजे आम्हाला. पप्पूची सरकार नाही पाहिजे. पप्पूची सरकार नाही पाहिजे. मग कुणाची सरकार पाहिजे? BJP, जय श्रीराम. आणखी काही मतदार आहे, त्यांना विचारूया की त्यांचं काय मत आहे. काकू कोण निवडून येईल असं वाटतंय? देवेंद्र फडणवीस. का? काय विकास पाहून आणि नाही का जे गरजा आहे ते भागत आहे सगळ्यांच्याच, त्यानुसार देवेंद्र फडणवीस. नाही, लाडकी बहीण योजना तर ते आता सुरू केली आहे त्यांनी, त्याबद्दल आपलं काही मत नाही आहे, पण समोर जे विकास होणार आहे त्याबद्दल देवेंद्र फडणवीस योग्य राहील. आणखी काही मतदार या ठिकाणी आहे, मार्केटमध्ये जाऊन विचारूया. काका नमस्कार. कोण निवडून येईल असं वाटतं इथे दक्षिण पश्चिममध्ये? विकास ठाकरे. विकास ठाकरे उमेदवारच नाही इथे. देवेंद्र फडणवीस आहे आणि प्रफुल्ल गुडदे आहे. इथे 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 प्रफुल्ल गुडदे आणि देवेंद्र फडणवीस कोण येणार? फडणवीस साहेब येऊन जाईल, कारण बाया त्यांची आन बान शांती आहे त्यांचीवाली, आहे का नाही? आणि कामं केलं का फडणवीसांनी इथे? का म्हणजे तुम्हाला तुमची पसंती कोणाला आहे? प्रफुल्ल गुडदेला. त्यांनी जेवढे कामं नाही केले, नितीन गडकरींनी कामे केले आहे इथं नागपुरात. त्यांचा विकास आहे, फडणवीस साहेबाचा विकास नाही आहे. सर नमस्ते. कौन चुन के आएगा यहाँ? भाऊ. कौन से भाऊ? देवेंद्र भाऊ. क्यों? काम अच्छे, विकास अच्छा हो रहा है उनके हिसाब से, बस वही है. दिख रहा है विकास. गुडदे क्यों नहीं? नहीं पसंद नहीं है हमारे को. क्यों पसंद नहीं बस और फडणवीस जी क्यों पसंद है? नेचर अच्छा है उनका, बात करने का अच्छा है, काम अच्छे कर रहे हो, हर चीज़ अच्छा कर रहे हो. नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघातील देवनगर भागात नेमकी मतदारांची कोणाला पसंती आहे जाणून घेऊया. काका नमस्कार. या मतदारसंघात मत देवेंद्र फडणवीसांना की प्रफुल्ल गुडदेला? आता सांगता नाही येत. काय परिस्थिती आहे, लोकांना काय वाटतंय? देवेंद्र फडणवीस. का? काय असं होऊ शकते, त्यांचा एरिया आहे, त्यांचं मतदान केंद्र आहे, होऊ शकते तिथे. दादा मत देवेंद्र फडणवीसांना की प्रफुल्ल गुडदेला? देवेंद्र फडणवीसला. का? त्यांचे विकास कार्य आहे म्हणून सर. हां. तुमचं? देवेंद्र फडणवीस. का बरं असं का? ते बोलायला पण छान आहे, त्यांचे कामं भरपूर चांगले झालेले आहे, म्हणून ते चांगले वाटतात. काका नमस्कार. नाश्ता करताय? देवेंद्र फडणवीस की प्रफुल्ल गुडदे, कोणाला मत असेल? आम्ही पंजाला देतो. पंजा. काका तुम्ही काय सांगणार, काय वाटतं फडणवीस की गुडदे इथे? ज्याचे कामं चांगले आहेत त्यांना देऊ आपण. कोणाचे कामं चांगले वाटते? आता पाहू, आता अजून समोर काय कोणाचा रिस्पॉन्स हवा कोणाची? हवा मनात कोणाची आहे लोकांच्या? सर मी तिकडे राहतो, हिंगणा टी पॉईंटला. तिकडे समीर मेघे साहेबांचा आहे. काका हे पार्सल घेऊन चालले. दक्षिण पश्चिम मध्ये कोणाची हवा आहे? काही त्याच्यात डाऊटच नाही आहे. देवाभाऊ. कशी काय देवाभाऊ? प्रश्नच नाही. जी कामं त्यांनी केलेली आहेत एकानी तरी केली का? आज जे नागपूर शहर बघायला मिळतं आहे ते फक्त आणि फक्त यांच्याचमुळे होत आहे. त्याच्यामुळे ते येणार, ह्याच्यात कुठेही सुतराम, कुठेही कोणाला शंका असण्याचं कारणच नाही आहे. तुमचं मत कोणाला आहे? प्रश्नच नाही. ज्यांना ऑलरेडी मी मतदान केलेलं आहे, बघा मतदान अधिकारी असल्यामुळे त्यांनी मतदान केलं आहे. म्हणते दादा कुणाची हवा आहे दक्षिण पश्चिम मध्ये, काय वाटतं? देवेंद्र फडणवीस. कारण त्यांच्यासारखा जो प्रवक्ता आहे, नंतर जी बोलायची पद्धत, त्यांची जी भाषेची शैली आणि त्यांची कामाची पद्धत आहे ती खूपच जबरदस्त आहे. आणि त्यांचं ऑब्जेक्शन हँडलिंग ज्याला म्हणतात ना, म्हणजे प्रश्नोत्तर जेव्हा ते देतात ते उत्तरं खूप जास्त हुशारीने आणि खूप अभ्यासू आहेत आणि काम पण तेवढं इफेक्टिव्ह आहे त्यांचं. प्रफुल्ल गुडदे का नाही? नाही, मी हार्डकोर BJP आणि RSSचा स्वयंसेवक आहे, त्यामुळे माझं ते तिकडं इन्क्लिनेशन. दादा नमस्कार. फडणवीस की प्रफुल्ल गुडदे? दोघांकडून आपण MNS वाले, मनसेवाले. मनसेला मतदान करणार? हो मनसे. दादा फडणवीस. का फडणवीस? मेट्रो बनवली, सिमेंटचे रस्ते येत आहे,
याच्या अगोदर नव्हता ना. 2014च्या अगोदर कुठे होते सिमेंटचे रस्ते, 2014च्या अगोदर कुठे होते मेट्रो, आली मेट्रो. तर म्हणून प्रफुल्ल गुडदे का नाही? त्यांचं काम बघितलं नाही आत्तापर्यंत मी. आता देवेंद्र फडणवीसचं काम बघितलं, चांगलं वाटलं तर आता करत मत त्यांना. यावेळेसही त्यांनाच करणार? हो हो, पहिला मत आहे माझा यावेळेस. पहिलं मत आहे. हो. कुणाला करणार? फडणवीस. दुकानदार आहे. दादा नाश्ता घेतला? मतदान कोणाला असेल यावेळेस, फडणवीस की प्रफुल्ल गुडदे? मी तर इकडलं वर्धेचा आहे. वर्ध्याला कुठे कोणाला करणार? पंकज भोयर. भाजप. ह्या दक्षिण पश्चिम कुणाला मतदान असेल काय? दुकानाचे मालक आहेत त्यांच्याकडे आधी जाऊया, म्हणजे त्यांना विचारूया इकडून जाऊन. काका कुणाला मतदान असेल यावेळेस? इकडे तो दक्षिण पश्चिम मध्ये फडणवीस आहे, देवे बाबू. भाऊ प्रफुल्ल गुडदे का नाही? नाही तर ते काम करत आहे ना देवेंद्र भाऊ आतापर्यंत 5 टर्म झाले त्याचे खूप काम आहे इकडे. हां, त्यामुळे ते भेटतात का देवा भाऊ तुम्हाला? कसे भेटणार आता, ते तर मोठे झाले ना आता. मतदान तुम्ही करता त्यांना? हो, मतदान करतो. यावेळेस पण कोणाला? भाजपाला. देवा भाऊला मतदान करू असं म्हणतात. मॅडम नमस्कार, इथे मतदान देवेंद्र फडणवीस की प्रफुल्ल गुडदे? देवेंद्र फडणवीस. काय कारण? कारण की त्यांनी खूप काम चांगले केलेले आहे आणि आम्हाला पण 1500 रुपये महिना दिलेला आहे, त्याच्यामुळे. लाडकी बहीण आहे का त्यांची? हो हो, लाडकी बहीण. किती पैसे आले आतापर्यंत? 7.5. मतदान कोणाला करणार यावेळेस तुम्ही? देवेंद्र फडणवीस. हां हां. कोणत्या पक्षाचे आहे ते? BJP. हां हां. प्रफुल्ल गुडदे का नाही? नाही, त्यांनी कसं आम्हाला खूप योजना दिल्या ना फडणवीस साहेबांनी, त्याच्यामुळे. हां हां, ते भाऊच आहे आमचे, कारण की सर्वांना आम्हाला मदत केली, योजना खूप तयार केल्या त्यांनी आणि आम्हाला लाभ पण त्यांचा मिळाला. हां हां. कोणता लाभ मिळाला? भांडे पण मिळाले. हां हां. आणि आता हे पैसे पण मिळाले. 7.5 लाडकी बहीण आहे त्यांची? हां हां, लाडकी बहीण आहे. आमच्या इकडे खूप विकास केला त्यांनी. आम्ही इथेच राहतो ना अजनी चौक एरियामध्ये, तर खूप त्यांनी योजना दिल्या आम्हाला, त्याच्यामुळे त्यांनाच आम्ही वोट देऊ. दादा तुमचं मत कोणाला दक्षिण पश्चिम मध्ये? दक्षिण पश्चिम मध्ये फडणवीस साहेबांना. का फडणवीसांना? काय कारण? विकास पुरुष आहे सर, चांगलं काम करतात, केव्हाही मदत करतात, केव्हाही गेलं त्यांच्याकडे आणि काही पण समस्या असतात सोडतात. भेटले कधी जाऊन? पुष्कळदा भेटलं फडणवीस साहेबांना. हा, हे लोक आहे देवनगरचा स्पॉट वेगळ्या भागातून. दादा नमस्कार. आरामात इथे नाही आहे. कुठे आहे मतदान? हिंगणा. कुणाला करणार? समीर भाऊ मेघे. हे लोक आहेत आणि यांना विचारूया. ताई आणखी एक लाडकी बहीण आली. तुम्ही दक्षिण पश्चिम कुणाला मतदान, फडणवीस की प्रफुल्ल गुडदे? नाही, दक्षिण पश्चिम नाही. कुठे राहता? तिकडे उत्तर. उत्तरमध्ये कोणाला मतदान? प्लीज. काही लोक रिॲक्शन द्यायला तयार नाही. दादा तुमच्याकडे आलो नव्हतो मी. काय कोणाला? नाश्ता छान आहे ना? मतदान कोणाला यावेळेस? माझं मी पश्चिम नागपूरला आहे. कोणाला करणार पश्चिम? आपलं कोहळे सुद्धा कोहळे पश्चिम नागपूरमधनं आहे. नागपूर दक्षिण पश्चिममध्ये विचारलं मी. नाही, मला विचारलं, मी वर्धेचा आहे. नक्कीच. काय नमस्कार, दक्षिण पश्चिम मध्ये फडणवीस की प्रफुल्ल? मेरा वोट आता है कामठी मौदा विधानसभा में. किसको करोगे फिर? बावनकुड़ा साहब को. तुम्ही कुठले मतदार आहात? प्रफुल्ल. दक्षिण पश्चिमचे आहात? फडणवीस की प्रफुल्ल गुडदे? फडणवीस. देवेंद्र फडणवीस. हो. काय कारण? बिकॉज वो मेरे बाजू में रहते ना इसलिए. आणखी काही लोकांना विचारूया की नेमकं त्यांचं. पाजी नमस्ते. दक्षिण पश्चिममध्ये मतदान कोणाला यावेळेस? ज्यानं काम केलं. कोणी काम केलं? देवेंद्र भाऊनं काम केला, पण एवढा चांगला नाही केला. विकास ठाकरे को देने को ना एक बारी. विकास ठाकरे पश्चिममध्ये आहे. दक्षिण पश्चिममध्ये प्रफुल्ल गुडदे की फडणवीस, कोणाला देणार? देंगे इनको, प्रफुल्ल भैया को. उन्होंने डेवलपमेंट किया जयताड़ा का बहुत सारा. धन्यवाद सर. आणखी काही लोक आहेत, चहावाले आहेत,
त्यांना विचारूया या मार्केटमध्ये की चहावाल्यांची पसंती नेमकी कोणाला. ओ काका, यावेळेस मतदान कोणाला आहे, प्रफुल्ल गुडगे की देवेंद्र फडणवीस? आता सांगता येत नाही, पाहून सगळ्यात काम करावं लागेल ना. तरी तू काय हवा कोणाची आहे? हवा तर आता देवेंद्रजी दिसून राहिली. पाहू आता आता विचार तर घेतला नाही, मतदान करू त्या दिवशी पाहू. आता दक्षिण पश्चिममध्ये देवेंद्र फडणवीस की प्रफुल्ल गुडगे, कोणाला पसंती आहे? देवेंद्र फडणवीस. काय कारण? सर जो डेवलपमेंट है बीजेपी को देखते हुए, गडकरी जी साथ में है, बीजेपी साथ में है, तो वो डेवलपमेंट देखते हुए डेफिनेटली देवेंद्र फडणवीस जी. प्रफुल्ल गुडगे क्यों नहीं? नहीं, कुछ उसमें गलत नहीं है, लेकिन ज़्यादा सही हमारी नज़रों में देवेंद्र फडणवीस है. तुम्ही? देवेंद्र फडणवीस. कारण काय? डेवलपमेंट है, पार्ट साइड हैवी है उनका, तो ऑब्वियसली डेवलपमेंट में ज़्यादा बाहर रहता है उस तरफ, तो ऑब्वियसली करोगे क्या? बिल्कुल बिल्कुल देवेंद्र फडणवीस. सर आपल्यासोबत आहे. सर मतदान कोणाला, फडणवीस की गुडगे? फडणवीस ऑफकोर्स. काय कारण? किती डेव्हलपमेंट आहे बघा, सगळ्या ठिकाणी ब्रिज झाला, आता मोठा ब्रिज झाला आहे, सगळी डेव्हलपमेंट भाजपा करते, तर त्यांनाच वोट देणार. आणखी काही चहावाल्या काकाकडे चाललो होतो आपण, त्यांना विचारूया. काका, दादा नमस्कार, मतदान कोणाला असेल? काँग्रेसला. कोण आहे इथे उमेदवार? प्रफुल्ल गुडगे. प्रफुल्ल गुडगेला असेल का? फडणवीसांना का नाही? काही नाही करत, श्वासन देते फक्त. तुमचं मत यांना आहे, काँग्रेसला उमेदवार प्रफुल्ल गुडगे. आणखी काही लोकांना विचारूया. मैडम नमस्ते, आप यही रहते हैं दक्षिण पश्चिम? मतदान कोणाला असेल, फडणवीस की प्रफुल्ल? पता नहीं मुझे कुछ. आप वोट किसको करोगे इस चुनाव में? इस चुनाव कांग्रेस को. कांग्रेस को करोगे जी. आणखी दादा नमस्कार, मतदान कोणाला असेल या निवडणुकीत, देवेंद्र फडणवीस की प्रफुल्ल? देवेंद्र फडणवीस. काय कारण? एवढा डेव्हलपमेंट त्याच्याचमुळे होऊन राहिला ना. डेव्हलपमेंट फास्ट आहे, सगळ्या वस्तू बरोबर होऊन राहिल्या, आणखी काय हवं की इथे जाऊन विचारूया की नेमकं इथल्या लोकांचं काय मत आहे. हे सगळ्या भागातले मतदार जे आहे त्यांची मतं जाणून. काका नमस्कार. राम राम. मतदान कुणाला इथे, फडणवीस की प्रफुल्ल? ते कसं डिस्क्लोज करणार? नाही, काय कौल काय मनात काय? तुम्हाला डिस्क्लोज कसं करणार आहे हे प्रश्न नका विचारू. मनात काय? बरं कोणाची हवा चालली आहे? काय काय वाटतं, कोणाला कोणाची हवा वाटते? मैं ईस्ट में हूँ. ईस्ट में किसकी हवा है? खोपड़े. कोण वाटतं? नाटो. का नोटा? का कारण? अरे दोनों असज है, किसी को भी वोट दे दो सबका वैसे ही रहता है, तो अपने को अब समझना भी पड़ेगा कहीं ना कहीं. वेगवेगळी बाजारपेठ आपण या भागात, देवनगर भागात बघितलं. सर्वाधिक पसंती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आहे. लाडकी बहीण भेटली तेही म्हणतात की माझी पसंती, मला अनेक योजनांचा लाभ झाला. जवळपास या मतदारसंघात 70% 75%पेक्षा जास्त लोक फडणवीसांचं नाव घेतात. आणि ही सरप्रायझिंग प्रतिक्रिया आपण जाणून घेतल्या. अचानक गेलो कुणी मार्केटमध्ये, ग्राहकांना, सगळ्या स्तरातल्या लोकांना विचारलं. कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.